13वा दिवस सकाळी 6 वाजता. आज पण यांच्या अंगातल्या आळसानं कळसच मांडलं. पण आज यांच्या झोपा उडणार. बाबा बाबा बा आळस म्हणायचं का वनवा. उठ, ती तिकडे उभी आहे स्नेहा. जागी नाही, ती उभी आहे तिकडे. मालकीनबाईचं पद सांभाळायला अंकिताला जमत नाही, कारण इथं तिच्या शब्दाला कोणीच किंमत देत नाही. सकाळी 10 वाजता. क्या हुआ मेरे जाने के बाद? याच्यात काहीच पॉइंट नव्हतं. कोणीच फर्स्ट नाही आले आणि कोणीच लास्ट नाही आलं. ही मोहीम सगळ्यांनी जिंकले. याच्यातले काहीच गुण आपण जज करू नाही शकत. थँक गॉड पहिल्यांदा काहीतरी फेअर झालं या शो मध्ये. स्नेहा, त्या बाथरूमचं पाणी भरून टाक, रिफिल इट. मी गेलेली तर लोक होते. मी जाते आता 2 मिनिटात परत. मग आता ते तुझ्या जाते मी नाही म्हटलं. ऑफकोर्स मी करणार. आता खाली आहे तर तू जाऊ मी जाते. हा. मागे लागू नका यार. सकाळी सकाळी मला मजा नाही येते सगळ्या गोष्टींमध्ये डिले करण्यात. कुठे बोललीये? कोणालाच मजा नाही त्या इकडे यार स्नेहा. सगळे फ्रस्ट्रेटेड आहे. लोकांनी पूर्ण रात्रभर लाईट चालू ठेवलेत. मला असं वाटतं मीच करून टाकते सगळी कामं. सोडा मरोस. आलिया भोगासी असावे सादर. सकाळी सकाळी चिडचिड नाही करायची. तर उठा ना आणि करा ना तुमची कामं. या शो मध्ये ते फक्त झोपायला आले. नो डाऊट. कशाला भेटवलंय आणि मग वोट आउट पण नाही करायचं त्यांना. सगळीकडे त्यांना पुढे ठेवायचं. कशासाठी? घराचं काम नाही करायचंय, टास्क परफॉर्म नाही करायचंय. जिथे फक्त बडबड करायचंय तिथे ती येणार. प्लीज यार, तुम्ही कोणीतरी उठा यार. अरे येत नाही तर डबल काम कशाला वाढवतात? नका करू. सांगतो तेवढं करा नुसतं. त्या दिवशी ते बोलले 10 मिनिटात त्यांनी ऑन करून दाखवले. ऑन करता येतं बाबा. ते गरम करण्यात ते गरम पण तर व्हायला पाहिजे. काल तर आम्ही किती ऑन केले. आधी घास टाकलं, मग त्याच्यावरती लाकूड टाकलं, मग त्याच्यावरती प्रॉपर पेट्रोल टाकलं, मग त्याच्यावरती परत घास टाकलं आणि ते घासाला पेटवलंय. आता हे एकदम ध्वनीच्या टेक्निकने केलंय. मग बघते कसं होतं. तोंड भरल्यावर दुसरा घास जाईल का? तसंच आहे त्याच. मला उद्या माझ्या मॉमशी बोलायचंय. माझ्या मॉमचा बर्थडे आहे म्हणून. तुम्हाला माहिती आहे ना, मी मुंबईवरून आहे. आम्हाला या टेम्परेचरची एवढी थंडी पाण्याची सवय नाहीये. काय एक्सपेक्ट करता तुम्ही आम्हाला? थंड पाणीने आम्ही अंघोळ नाही करू शकत. आणि तुमचा ते फालतू हीटर गरम पाण्याचा ते गरम नाही होत. लवकर बनव प्लीज. डोळ्याला काय होत आहे माझ्या. ढोबळ्यांना चहासाठी तुम्हाला थोडं वेट करायला लागेल काय? एवढा लवकर नाही. अजून चहा रेडी आहे ऑलमोस्ट. चलो. रेडी गर्ल. सकाळच्या चहाशिवाय झोपच नाही उडत ना. ऍक्च्युली स्नेहा. थँक्यू. वर्षा. थँक्यू. वाव रसिका. गिल्ट फ्री चहा पिते मी. ऍक्च्युअली यार सपोर्ट पण टाकला है ना. मी हळूहळू पिते कारण मला आरामात गुळाचा टेस्ट पाहिजे. रोज असाच चहा बनवत जा. असा डन. चला मस्त चहा झाला. आजचा दिवस खूप चांगला जाईल असं मला वाटते. सकाळी 10 वाजता. अरे चल 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 अरे उशीर झाला काय दाद्या रागवण ना. आज कोणच नाही इकडं. अरे हे पोरी बी उठल्या नाही वाटतं. त्यासनी उठू चल 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 जोरात वाजव. या की बाहेर. ए पोरीनो, दाद्याला पाहिलं का कुठं? नाही. आम्हाला वाटलं आम्हाला तू उशीर झाला दादा. अरे, बाहेर. अरे बाहेर ये लवकर. अरे पण काय झालं? अरे ट्रॅक्टर बंद पडलाय. चला चला पटा. हा अरे जोर लावा. सरळ धक्का मार. अरे. ते पकड. व्हेरी गुड. अंगा असा. बरोबर जाते. चला जोर लगा के. चल आयशा येऊया. चला चला वाह अंगा असा. चला
नमस्कार, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात. काय मग धक्का मारून घाम आला का? काय कळलं का आजची मोहीम काय? चालवायचं. एक एक जणाला एक एक वेगळा ट्रॅक्टर मिळणार, तुम्हाला दोरी बांधणार आणि असा ट्रॅक्टर खेचायचा आहे. काय झालं रेजा, नाही खेचू शकत? ट्राय करूया. बरं, या मोहिमेतून कोणाला माघार घ्यायची तो आत्ताच घेऊ शकतो. स्नेहा काय करायचं? करून बघूया. मालकीन बाई काय? सगळंच केलंय, हे पण का नाही करेल ना. काय आहे? आमचं प्रेम आहे तुमच्या सगळ्यांवरती, त्यामुळे नका खेचू, थँक्यू. पण चालवावं लागेल ट्रॅक्टर. चला तर आता वळूया मोहिमेकडे. मोहीम आपली काय? ट्रॅक्टर चालवणं. काय बघायचं आहे ट्रॅक्टरला? कसा असतो काय असतं बघून घ्या. तर मंडळी बघितलं ना, समध्या पोरी तयारीला लागल्यात मोहिमेच्या. माहिती काय, मोहीम म्हणल्यावर तालीम व्हायला पाहिजे, है की नाही? तेव्हा त्यांना येळ दिलेला आहे, तालमीच्या तयारीला त्या लागतीलच. आपण भेटूया मोहिमेत दुपारी 1 वाजता. मी धनंजय पिसार, राहणार बावधन, तालुका वाई, जिल्हा सातारा. त्या बावधन गावचाच रहिवासी आहे. आमचे टोटल 4 ट्रॅक्टर आहेत. सगळे वेल मेंटेन आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे त्यात. चालवताना तुम्ही ॲक्सिलेटर, ब्रेक हे सगळ्या गोष्टी समजून घ्या, गिअर समजून घ्या. अवघड जास्त नाही, पण काळजीपूर्वक करा. अडचण वाटल्यास ब्रेक असतोच, काय अडचण येणार नाही त्याच्यामुळं. तर गाडी पेट्रोलची आहे. डिझेल गाडी आहेत सगळ्या. किती वेळ लागतो शिकायला? सो पूर्ण शिकायला तुम्हाला महिना बी जाईल. ट्रॅक्टर फिरवणं किती कठीण आहे? पॉवर स्टेअरिंग आहेत सगळे, काय अडचण नाही. कार सेम कार सारखं स्टेअरिंग चालणार आहे. तुम्ही कारचं एक्झाम्पल देते, पण आम्हाला कोणालाच कार चालवायला येत नाही. कोणच चालवत नाही. नाही. काय नाही अडचण, शिकवतो आम्ही व्यवस्थित. ठीक आहे, चला. अमेझिंग गाईज. चला मग आज तुम्हाला बेसिक ट्रेनिंग ट्रॅक्टरविषयी माहिती देऊ. पूर्ण माहिती करून घ्या, नंतर चालवायला शिकवू. हळूहळू शिका सगळं तुम्ही. चालेल. ओके, लेट्स डू दिस. नमस्कार. चला, आज काहीतरी वेगळं आहे. आम्हाला सांगा मेन काय आहे? हे क्लच आहे, हे ब्रेक आणि त्याच्या ब्रेकच्या खाली ऍक्सिलेटर. हे चालू केला ट्रॅक्टर तुम्ही, प्लस दाबायचा, इथून हा गिअर न्यूट्रल करायचा. हा इथं पस. खूप गिअरचा खूप कन्फ्युजिंग आहे. खरं सांगू तर मला खूप एक्साइटमेंट होती करायची, पण मी ड्रायव्हरच्या सीटमध्ये कधीच बसली नाहीये. मी सायकल पण कधी व्यवस्थित चालवली नाहीये. बंद आहे ना, तर माहिती पडलं मी गिअर असं केला आणि गेली पुढे. आता तालीममध्ये तर मला थोडंफार नर्वसनेस होतं. गेअर, क्लच, हे ते ABC मला काहीच कळलं नाही. मी प्रयत्न केला, पण आता मोहिमात आय डोंट नो मला कुठे वर चढायचं आहे, कसं असणार आहे, मातीत असणार आहे की काय, मला मोहिमाचं टेन्शन आलं आहे. जेव्हा मी सैराट मूवी बघितलेली, तेव्हा आर्चीला चालवताना बघितलेलं, तेव्हाच माझं असं झालेलं की मला कधी ना कधी ट्रॅक्टर चालवायचा आहे. आणि आज जेव्हा तो टास्क सांगितला, मी माझी एक्साइटमेंट लेवल अशी होती की मला ट्रॅक्टर चालवायला भेटणार आहे. मी पहिल्यांदा आयुष्यात ट्रॅक्टर बघितला आहे आणि ट्रॅक्टरवरती बसली आहे आणि पहिल्यांदाच मी चालवलं आहे ट्रॅक्टर. आज आपण अरब लुक मध्ये आलो आहे ट्रॅक्टर शिकायला, धनंजय काका करून, आणि एकदम मस्त शिकवलंय. तर हा ट्रॅक्टर घेऊन आपण बावधन मध्ये फिरणार आहे. हबीबी, कम टू बावधन इन द ट्रॅक्टर. फर्स्ट टाइम ट्रॅक्टर चालवलंय मी. ट्राय केलं ऍटलीस्ट, आय डोंट नो परफेक्टली चालवता आलंय की नाही. क्लच याचा खूपच डिफिकल्ट आहे प्रेस करायला, आणि मी खूप ट्राय करते, पण मला खूप अशी म्हणजे ताकद लावायला लागते आणि क्लचवरच सगळं डिपेंड करतं. आजच्या अगोदर मी कधी स्कूटी सुद्धा नाही चालवली आहे. मला खूप भीती वाटते रस्त्याची, पडण्याची, ऍक्सिडेंट्सची. एवढी पॅनिक झालेली, मला माहित नव्हतं हे सगळं काय करायचं, कारण की हे मी लाईफ मध्ये पहिल्यांदा बघते. हे असं मशीन्स, असं गिअर, असं ब्रेक आणि असं क्लच.
तुम्ही मला बाईक द्या ना, मला बाईक येतं. 4 व्हील ट्रॅक्टर का चालवायला दिलंय? एक मिनिट मला थांबा, मला खूप भीती वाटते. त्यांना जे होते इकडे दादा, त्यांना बोलली दादा मला काहीच कळत नाही, त्यामुळे हे दाब ते दाब, ब्रेक दाब, क्लच दाब, आणि मला काहीच कळालं नाही. मग एकदमच उभी राहून मी रडायला लागली. मला काहीच कळालं नाही आलं. मला तिकडे जाऊन काही समजतच नाहीये, माझं डोकंच नाही चालत आहे, माझे हात पॅरलाइज होत आहेत आणि मला फक्त रडायला येते. मला समजतच नाहीये काय चालू आहे, काय कसं चालू. मला असं वाटतं मी 2 सेकंदात परत मरून जाईल. डोंट क्राय यार, एव्हरीवन इज हिअर टू लर्न. नो, नवीन काहीतरी शिकतोय आणि ठीक आहे यार, एन्जॉय करायचं. एवढं विचार करत बसलं तर मग झालं. जस्ट एन्जॉय. दुपारी 3 वाजता. वा 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 मंडळी, पाराचं रूपांतर मैदानात झालेलं आहे. मैदान सज्ज आहे मोहिमेसाठी. तालीम कशी झाली? मस्त. मजा आली? मजा आली. सगळ्यात आधी तुम्हाला नियम सांगतो. ही शर्यत 4 राऊंड मध्ये होणार आहे. आपापसात 3 राऊंड होतील आणि या 3 राऊंड मध्ये जे विजेते असतील त्यांच्याबरोबर जी 4थी राऊंड होणार आणि त्याच्यामध्ये जो एक जिंकेल ती ठरणार दमदार नार आणि बाकीच्या फुसकाबार. सो पहिला अडथळा आहे तो म्हणजे नागमोडी वळण. ते बघा, तुमच्या भाषेत झिगझॅग है ना. तर तुम्हाला निघालात की तुम्हाला असं यायचंय, परत हे वळण करत इथे यायचंय आणि ट्रॅकच्या बाहेर अजिबात यायचं नाहीये. दुसरा अडथळा आहे ते मटकेत ना, ते तुम्हाला ट्रॅक्टरच्या चाकानी फोडायचे आहेत. हा, समजा असं मटकं राहिलं तिथे मागे आणि पुढे गेला तर तुम्हाला मागे येता येणार नाही. अच्छा. या रेसमध्ये रिव्हर्स गिअर अलाउड नाही. आणि तिसरा अडथळा चिखलाचा. चिखलाचा एक खड्डा आहे. ट्रॅक्टर जो आहे आपला तो त्यात रुतता कामा नये. तो न रुतता व्यवस्थित त्यातून पार करत तुम्हाला पुढे जायचं आहे. ट्रॅक्टर वर चढवायचं आहे आणि मग शेवटचा टप्पा तो सोपा आहे. जो शेवटची लाईन पार करेल सगळ्यात आधी तो ठरणार विजेता. सुरू करायचं? हो. चला, पहिल्या 3 जणी आहेत रसिका, त्यानंतर स्नेहा आणि वर्षा. चला, तीन, 2, 1. वा वा वा. हा, मस्त मस्त. तर जशी रेस सुरू झाली ना तशी माझी ट्रॅक्टर पुढे जायच्या जागे ती मागे गेली आणि मी खूप टाइम वेस्ट केला तिकडे त्याच्यात. अरे वा वा वा. वर्षानी पास केलेलं आहे. सगळे मडके फोडायचे आहेत. हो, अडकलेला आहे. दे. वा 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 वा. फोड. स्नेहाताई, कम ऑन. मटके फोडा. अरे वा 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 वा. जेव्हा मी चिखलातून बाहेर आली तेव्हा माहित नाही काय झालं, अचानक माझी गाडी अडकली आणि थांबली आणि मी प्रयत्न करत आहे तिकडे गेअर वगैरे करायचं पण होत नाही. मग नंतर मला कळलं अरे क्लच तर दाबलंच नाही. मग मी पटकन क्लच दाबलं आणि माझी गाडी घेतली 3rd गिअरवर आणि मी मग चालवली आणि मग मी पुढे गेली.
आज मी हे टास्क करताना स्वतःला एक स्वप्नात बघितलेलं की कधीतरी मी अशी ट्रॅक्टर चालवणार एकदम मर्दानी म्हणून. ते झालं एकदम कम्प्लीट. आणि ज्यांना ड्रायव्हिंग येत होती ते माझ्यापेक्षा पाठी राहिले आणि आय वाज लाईक काय आहे, तुम्ही कोणी हे शिकलेलं नाही आहात. आज पहिला दिवस आहे आणि थोड्या वेळात तुम्ही जे काय केलंय लय भारी राव, लय भारी. तुम्ही कमाल आहात, खरंच कमाल आहात. आणि इथे धमालच करताय तुम्ही. पुढचे स्पर्धक तयार, चला. तीन, दोन, एक. आधीच्या ट्रॅक्टरवर तालीम झाली, इकडे येऊन मोहीममध्ये वेगळेच ट्रॅक्टर होते, त्याचे गिअर्स वगैरे वेगळे होते. तर मग ऑब्व्हियसली माझं माइंड जंबल झालं. आणि एक मोड होता त्याच्यामध्ये, एक फास्टवाला मोड, तो मी वापरायला विसरले आणि त्याच्यामुळे माझा ट्रॅक्टर चालत नव्हता. वा वा वा. हेतलनी वळण तर पार केलेलं आहे. नाही नाही नाही, वा पुढला पुढला, वा वा वा. छान हेतल, मस्त. वा 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 वा. आतमध्ये गेली, वरती आली, बाहेर आली आणि मी बघितलं आजूबाजूला लांब लांबपर्यंत कोणच नव्हतं. आणि मग तेव्हा मी ओरडली की ये फायनली. मस्त मस्त मस्त. जमलं. अरे बापरे, अरे काय मस्त शिकली. वा, क्या बात आहे. चालवलं मस्त. धमाल धमाल, खरंच मजा आली. मला सांगितलेलं त्यांनी की तो जास्त स्पीड नाही वाढवायची आहे, त्यामुळे मी ॲक्सिलेटर किती पण दाबला तरी जास्त स्पीड नाही वाढली. पण तरी मी 4 मटके फोडले आणि मी उतरले सगळे बायका बोलत होते की अरे तू 4 मटके फोडले, 4 मटके फोडले. सो मला ते एकदम छान वाटलं. या काय मग कसं वाटलं हेतल? खूप छान, खूप छान. मी ऍक्च्युली जेव्हा तुम्हाला ट्रॅक्टर बघितला ना तेव्हापासूनच मी एक्सायटेड होती. अरे आज खूप मजा येणार आहे. आज उडवून लावायचा ट्रॅक्टर, असं डोक्यातच ठेवलं होतंस तू. उडवून नाही लावायचं पण मस्त चालू आहे. मला माहिती ऍक्सिलरेटरचा अर्थ पण माहिती नव्हता. मी त्या काकांना गाडीत बसली, मी त्यांना सांगितलं, ते बोलले की गिअर असा ठेवायचा, क्लच असा ठेवायचा. मी बोलली काका जरा लहान बाळाला शिकवतात तसं मला शिकवा, मला क्लच गिअरचा अर्थ नाही माहिती आहे. मग त्यांनी मला समजावून वा वा, सांगितलं. म्हणजे काकांचं पण कौतुक आहे हो, हो. की त्यांनी इतक्या छान पद्धतीने तुला शिकवलं. म्हणजे तू आता म्हणालीस की तुला क्लच गिअर आणि ब्रेक काहीच माहित नाही. हे आज तू पहिल्यांदा Driver seat वर म्हणजे सगळं बसली. समजून घेतलंस. वा. रेडी, 3, 2, 1. मी सुरुवात तर बरोबरच केली पण अंकिता खूप पुढे गेली होती. वा 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 वा. वा अरे वा 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 वा. वा 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 वा. तर थोडस. अरे बापरे. वा 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 वा. वा 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 वा. वा वा, चल रमशा लवकर. स्पीड दे, स्पीड दे, स्पीड दे. वा वा वा. वा 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 वा. म्हणजे काय तर आत्ताच्या मालकीणबाईंनी
आधीच्या मालकीनबाईंना मागे टाकलेला आहे. पुढे कोण जिंकणार का? वा. व्हेरी नाईस. तर अशा प्रकारे 3 सामने झाले, त्यातून एक विजेते निघाले. आता आपली पुढची फेरी जी खूप महत्वाची आहे, कारण इथून आपल्याला कळणार आहे की कोण होणार दमदार नार. आता तुम्ही 3 जणी शांतपणे नियम ऐकून घ्या. या फायनल राऊंड मध्ये तुम्हाला सगळे मडके फोडायचे आणि बाजूला जे झेंडे ठेवलेत ते सगळे झेंडे उचलायचे. प्रत्येक झेंडा तुम्हाला उचलायचा आहे आणि तो व्यवस्थित घेऊन सगळी मडकी फोडून आणि मग अंतिम रेषा. आणखीन एक मुभा देतो तुम्हाला, चला, की या शर्यतीमध्ये तुम्ही रिव्हर्स गिअर टाकू शकता आणि कमीत कमी वेळात जो ही स्पर्धा जिंकेल तो असेल विजेता. तीन, 2, 1. लवकर जा हेतल. समोरचा. वर्षा, you can do it, you can do it. ले. वर्षा ब्रेक मार, ब्रेक. मागे घे, थोडे मागे घे. रिवर्स. वा, हेतल, वा. घे. ग्रेट. हेतल, लेफ्ट. ब्रेक कर, ब्रेक. रिव्हर्स घेताना मला खूप जास्त स्ट्रेंथ मारायला लागली, कारण की माझे हात एवढे नाजूकदार आहे. तर मला थोडं डिफिकल्ट होतं जेव्हा ते गेअर चेंज करायचं होतं. हेतल मागे एक झेंडा राहिलाय. अंकिता. यस. स्टडी. अंकिता मागे घे, मागे. फिरो या बाजूला. बस हे आता. बस कंट्रोल कर. पुढायला माझ्या लक्षात आलं की मी 2-3 मडके नाही फुटले आहेत, माझे 2 झेंडे राहिले. मग मी तिथे बसली, माझ्या गेअरकडे बघितलं आणि मी ट्राय केलं असं करायला. बरोबर आहे. वा. वा. अंकिता मागे काय. क्लच दाब. नीट आधी न्यूट्रलला कर. सावकाश कर. बरोबर आहे. सावकाश. बरोबर आहे. हेतल. सावकाश. वर्षा थोडी स्पीड पाहिजे, स्पीड. जाऊ दे. ट्रॅक्टरचे एकदम हार्ड आणि डिफिकल्ट. मला असं वाटतं मी ट्रक चालवते. खूप हार्ड होतं गेअर शिफ्ट करणं. मागे घे. सावकाश. अंकिता बरोबर आहे. वा. वा.
येऊ शकत आता. नाही 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 येऊ शकत नाही, आता. नाही. जा बाहेर आता. बाहेर जा बाहेर. वा अजूनही वेळ आहे का नाही, वर्षाताई वर्षा? तुम्ही अजून पण रिवर्स घेऊ शकता, तुम्ही जिंकू अजून खूप शकता. वेळ आहे. हळू. जे विजेते आहेत त्यांचं अभिनंदन. आणि अंतिम सामना कोण जिंकलंय हे कळेलच. पण काळू वाळू बोला. त्याआधी आपण सगळी पाहणी करून येऊ. काय आपल्या बावदांच्या समितीला सगळं सांगावं लागेल, सांगावं लागेल. आहे की नाही? बरोबर आहे. चला मी आलोच. तुम्ही सगळ्या जणांनी तुमच्या हातात जे झेंडे आहेत ते आमच्याकडे द्या. एकीने काळूकडे द्या, एकीने बाळूकडे द्या आणि एकीने माझ्याकडे द्या. बावदान समितीचे सदस्य आहेत त्यांना हे सगळं आपण द्यायचं आहे. बर. आणि त्यांनी सगळं बघितलं असेल, त्यामुळे सगळं आणि आपण जे आता बघितलंय ते सगळं त्यांना सांगायचंय. बर. तर त्यावर ते ठरवतील बर. की कोण विजेता आहे. त्यामुळे कोण विजेता आहे हे आत्ता सांगण्यात येणार नाही. मंडळी भेटूया आपल्या पारावर. निकाल तिकडेच लागेल. बघूया कोणाला मिळते मजा आणि कोणाला मिळते सजा. रात्री 8 वाजता. राम राम मंडळी, पारावरती स्वागत आहे तुमचं आणि तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात जाऊबाई गावात. आणि सगळ्यांना आता उत्सुकता आहे की निकाल केव्हा लागणार. त्या पोरींना आधी बोलवूया. निकालाची उत्सुकता आहे का? काय वाटतं काय असेल? पहिल्यांदा सगळ्यांनी माझं नाव घेतलं आणि ते एलिमिनेशन साठी नाहीये. फेअर गेम खेळतो ना आम्ही. माझं म्हणणं आहे की ते रसिकाचं तसं आहे आणि आय अग्री टू दॅट. रसिका, यू डू प्ले अ फेअर गेम. बाकीचं मला नाही वाटत फेअर आहे, कारण मी जेव्हा मोहिमेमधून माघार घेतलेली ती खूप मोठी गोष्ट होती आणि त्यानंतर असं सगळं नॉर्मल झालं. सगळे एक एक करून माघार घेत आहेत. पण माघार कोणी घेतली? स्नेहानीच घेतली होती ना माघार. मी बरी नव्हती, मी तुम्हाला त्या दिवशी हा, म्हणजे तेच ना. पण जे नो, इट्स नॉट द सेम. कारण की आज ससानी माघार घेतली त्या हिशोबानी आणि त्या दिवशी वैष्णवीनी पण माघार घेतली. तर माझा टॉपिक का निघतो दरवेळेस मला कळत नाहीये. कारण की जेव्हा बाकीच्या मुली बिमार असतात. स्पेसिफिक सांग ना, की तू म्हणतेस ना बाकी सगळ्यांनी माघार घेतली. नाही, जर आज तुम्ही त्याला- संस्कृतीने माघार घेतली बरोबर, ती हॉस्पिटलमध्ये. हो, ती आता इथे पण नाहीये. करेक्ट. तशीच त्या दिवशी मी घेतलेली कारण की माझी तब्येत खराब होती. बरोबर. माझे सगळ्या गोष्टी पॉइंट आउट होतात मला असं पण वाटतं. माघार घेतल्यावर तुला सजा मिळाली नाही, पण ते माघार 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 बोलतात मला ते आवडत तेवढी कारण की माघार ते माघार ना. नाही, कारण की वैष्णवीसाठी का ना कोणी म्हटलं माघार घेतली. कारण मी माघार नव्हती घेतली. मला Address- सांगितलं की address- डॉक्टरांकडे जायचं मला- आहे. ते तू बोलून घे. त्यामुळे मला सांगितलं गेलं की मला डॉक्टरांकडे आता मला पण जावं म्हटलेलं. लागेल. मला पण म्हटलेलं. त्यामुळे मी मला पण स्वतःहून म्हटलेलं. तरी decision मी नाही दुसऱ्या घेतला दिवशी होता. माझा मोहीम केलं. मला डॉक्टरांनी म्हटलेलं आहे की स्नेहाला 2 दिवसाचा रेस्ट घ्यायला पाहिजे. तर फक्त मला असं वाटतं की जेव्हा ते माघारची गोष्ट येतात ना, सगळे मला आणि हेतलला बघतात. पण अजून पण लोक आहेत इकडे जे सेम गोष्ट करतात, पण मे बी त्यांचं तेवढं हायलाईट नाही होत आहे. माघार न घेतलेल्या मुलींची मी नावं घेऊ शकतो. अंकितानी नाही घेतली, रमशानी आतापर्यंत नाही घेतली, रसिकानी नाही घेतली. तुझी तब्येत खराब होती त्यामुळे तुला एक मोहीम बाहेर बसवलं. माघार नव्हती घेतली पण तिचे पाय किती पाय सुजलेला होता. नाही, आम्ही ते सांगतो. तुम्ही खेकडे पकडताना तिचा पाय बघितला, ती लिटरली अशी अशी चालते, तिला दुखत आहे तिकडे, पण तरी तिने माघार नाही घेतली आहे. मला जर युद्धावर जायचंय आणि मला ती जाऊन लढायचंय, पण माझी तब्येत खराब आहे म्हणून मी घरी बसतोय, त्याला माघारच म्हणू ना आपण. मी जे खेकड्याच्या टास्कमध्ये जे झालं ती माघार नव्हती, मी फेल झाली आणि मी ते एक्सेप्ट करते. पण मी माझा पूर्ण 100% ट्राय केलेला होता. तुझं काय म्हणणं आहे वैष्णवी यावर? मला तरी असं वाटतं की
माझी गोष्ट जेव्हा आली की मी तर स्वतःहून बिलकुल माघार नव्हती घेतली. त्या दिवशी मला सांगितलं असतं जर मोहीम करायला मी केली पण असती ती, कारण की मी त्याच्या आदले 3 का 4 मोहीम सुजलेले पाय घेऊनच करत होती कॉन्स्टंटली. मी पण काही कंप्लेंट नाही केलंय कुणाला. वेरेल्स जेव्हा स्नेहाचं जे होतं ते व्हिज्युअली तरी बघून असं वाटलं की तिनेच माघार घेतली होती. नाही, मला जसं बघून मला वाटलेलं बाबा. कारण की मी जेव्हा बोलते मला तेव्हा वाटलेलं मी कंप्लेंट नव्हतं केलेलं त्यावेळेस. तू असं नाही दाखवू शकत की जे तुला दिसलं तसंच खरं होतं. मला माहिती आहे की आतमधून मला कसं वाटत होतं. मला जे विज्युअल पण मी तुला सांगते, तू मला विचारलंस ते तुला वाटलं, पण मला माहिती मला काय त्रास होत ठीक होता. आहे तुला वाटलं असेल, पण मला जे बघून वाटलं मी ते सांगते, कारण का माझं ओपिनियन विचारलं इकडे. मला एक गोष्ट सांगायची आहे. मला असं वाटते जर तुम्हाला माघारी घ्यायचीच आहे ना तर तुम्ही आधीच इन्फॉर्म करून ठेवा. असं नाही की तालीम झाल्यावर आणि मोहिमाबद्दल कळल्यावर तुम्ही फील्डमध्ये उतरल्यानंतर तुम्ही हे म्हणत आहे की अरे मला असं होत आहे तसं होत आहे, मला आता ताप आला, मला असं मला आता वाटलं. असं म्हणजे मी ते तर असं ससाबद्दल कारण- पण हेच सांगेल की ती तालीम पण तिने करत होती ती व्यवस्थित, पण जर तिला वाटतच होतं आधीपासून की ती वीक आहे किंवा ती परफॉर्म नाही करू शकणार, मग उद्या जाऊन कोणी पण इकडे रिझन देऊ शकते तालीमच्या नंतर की अरे मोहीम मला नाही जमणार तर आम्ही माझं माघारी पोट घेऊ. दुखत आहे, माझं हे दुखत या आहे. मला असं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना ना आता जरा काढा देण्याची गरज आहे. काढा असला ना की शरीरातले बरोबर. काही दोष असतात ना ते निघून जातात सहजपणे. सगळे दोष तुमच्यातले निघून जातील. म्हणजे मला असं वाटतं की उद्यापासून कोणीच मोहिमेत माघार घेणार नाही. येस. पहिला काढा आहे चिडकू काढा. सतत चिडचिडी जो करत असतो त्याच्यासाठी औषध. दुसरा काढा आहे बोल बच्चन काढा, नुसत्या बाता मारायच्या. तिसरा आहे कुचका काढा. माहितीये कुचका म्हणजे काय? ते दुसऱ्यांची शेअर नाही करत. कुचका एकदम असा. आणि पुढचा काढा आहे तो आहे भित्री भागूबाई काढा. म्हणजे प्रत्येक गोष्टीची भीती वाटते. मोहिमेची भीती वाटते, तालमीची भीती वाटते, सकाळी उठायची सुद्धा भीती वाटते. आता प्रत्येकीला संधी मिळणार आहे दुसरीला काढा देण्याची. मालकीण बाई सांगा कुणाला कुठला काढा द्यायचा? चिडकू. चिडकू काढा कोणाला द्यायचा आहे? ठीक आहे. श्रेजा. श्रेजाला. श्रेजानी हा काढा का प्यावा अंकिता जरा सांगशील? कारण की जेव्हा पण असे त्या दिवशी वर्षा बोलली आज श्रेजानी सगळ्यात कमी चिडचिड केली आहे. हे हाफ डे होता आणि त्याच्यानंतर जे श्रेजानी चिडचिड केली आहे बाबा रे, म्हणजे कोणच हँडल नाही करू शकत होतं. वा 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 वा. पाहिजे अजून? आय थिंक हे कारल्याच आहे. आता चिडचिड कमी होईल तुझी आहे ना? स्किन मस्त होणार आहे माझी. आता रमशा. बोल बच्चन काढा हे तरला खूप बोलत असते कोणाचं ऐकत नाही. कोणी बोलत असलं तरी ती कापून नाही तू ऐक ना मी सांगते ना असं आहे असं असतं. मग तसं आता पण तीच सर्वात जास्त बोलत होती. आज आपण उभे होतो. कडू आहे. नीम. चला रसिका. मी चिडकू काढा देणार स्नेहाला, कारण ती ना सतत चहा नाही मिळत ना त्याच्यासाठी खूप चिडचिड करते. करेला. या करेला. वैष्णवी. भित्री भागूबाई काढा हेतलला. म्हणजे जी मुलगी बोलबच्चन काढा पिते तिलाच भित्री बघू बाई. कारण माझ्या नजरेत तरी सगळ्यांना बघितलंय त्यांचे फिअर्स जे भीती जे आहे ते पार करताना मी बघितलंय. फक्त मी हेतलला अजून बघितलं नाहीये. चांगलं नाही दिसत आहे हे दिसत काहीतरी. नाहीये. लिंबू सरबत म्हणून पिऊन टाक. भीती बागूबाई व्हेरी व्हॅलिड. मला भीती वाटते, मी एक्सेप्ट करते आणि ते मी ओव्हरकमही केले आहेत. खूप साऱ्या गोष्टींवरची भीती. वर्षा. मला स्नेहाचं नाव घ्यायचंय. चिडकू काढा. मला असं वाटतं ती नेहमी स्वतःला विक्टिमाइज करते. असं काही नाहीये. मी तर कधी तिला पर्सनल अटॅक केलंच नाहीये. नाही मी कोणाला असं करताना बघितलंय घरी. श्रेजा. वर्षा. वर्षा कोणता काढा? कुचका. कुचका काढा का? का कारण ती खूप प्रोटेक्टिव्ह आहे तिच्या वस्तूंना घेऊन आणि माझ्या बेडवर नाही यायचं, याला टच नाही करायचं, त्याला टच खूप कुचकी आहे.
कुठला आहे? मिरची. हेतल, मला वर्षाला चिडकू काढा द्यायचा आहे कारण ती चिडचिड करते खूप. स्नेहाला कोणाचं नाव घ्यायचंय? वैष्णवीचा कुचका काढा. कारण की कसं आहे ना, तिने माझ्या कपड्यांबद्दल एक कमेंट केला होता काही दिवस अगोदर. मला ते खूप वाईट वाटलं. ती बोलते हे काय घातलंयस तू, आणि मी ऑलमोस्ट लाईक 90% कवर्ड होती आणि ती असं टी शर्ट घालून फिरते. तिला कोणी काय नाही बोलत, ती स्वतःला तेव्हा नाही बघत. फक्त मी असं एक क्रॉप टॉप आणि माझी फुल त्यावेळी त्या मोमेंटसाठी विचित्र दिसलं म्हणून मला असं पण वाटलं. विचित्र तुलाच फक्त वाटलं, अजून कोणाला नाही वाटलं. मला ती गोष्ट वाईट वाटली कारण की फक्त तुला सांगते की मी असं इंटेन्शननी नाही सांगितलं तुला त्या दिवशी, तर माझा तो इंटेन्शन होता तेवढं सांगते. बट कारण की मी जर ते तुला म्हटलं असतं तर तुला खूप वाईट वाटलं असतं. करदर रसिका, रमशा आणि अंकिता यांना कुठलाही काढा प्यावा लागला नाहीये. वा वा. मला माहित होतं की मेजॉरिटी जे लोक आहेत ते ऑब्व्हियसली एकामेकांना वोट नाही करणार किंवा काढा नाही पियाला लावणार, आणि ते एक्सपेक्टेड होतं. मला माहिती आहे की फ्युचरमध्ये पण तेच होणार आहे. जे पण वाईट गोष्टी आहेत ते माझ्यासोबतच जास्त होतील. आता वेळ झालेली आहे निकालाची. मी बावधन समितीच्या सदस्यांना विनंती करतो की त्यांनी पारावरती यावं. या स्पर्धेचा निकाल मार्क्स वाचल्यानंतर हे निदर्शनास येतंय. याची विजेती हेतल. वा. हेतल आहे आपली जाऊबाई गावाची आजच्या मोहिमेतली दमदार नार. मी बावधन समितीच्या सदस्यांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, धन्यवाद. आता काय आता काय जो जिंकतो त्याला मिळणार मजा, ज्यांनी चुका केली त्यांना मिळणार है ना. ठीक आहे, मग जा आराम करा. वोटिंगचे रिझल्ट नाही नाही, आता आम्ही ते मुद्दाम गुलदस्त्यात ठेवणार. प्रेक्षकांना कळलंय काय कोणी कोणाला वोट केलंय, किती वोट कोणाला पडलेत. आता सगळं त्यांच्यावर आणि गावकऱ्यांवर. नवा दिवस, नवी उमेद येते, नव्या मोहीम, तसं नवीन नियम सुद्धा. येस. बाय बाय. गुड नाईट. बाय 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 बाय. टू द विनर ऑफ ट्रॅक्टर. व्हेरी गुड. मला एक गोष्ट सांगायची आहे ऍक्च्युली. जेव्हा मी बोलत होती अबाउट द अनफेअरनेस, मी माझ्याबद्दल बोलत होती आणि मी हे स्टेजवरती पण बोलली आहे की मला कोणाला अटॅक नाही करायचा होता. हे बघ काय असतं माहितीये, जेव्हा तू बाकी सगळे बोलणार ना तेव्हा याच्यात सगळे येतात. तर बी स्पेसिफिक की ज्यांच्यावर तुला काही प्रॉब्लेम आहे त्यांचं नाव घेऊन बोल. जेव्हा समोरून येऊन कोण बोलेल ना तेव्हा मी बोलेन. जेव्हा तू बाकी सगळे बोलणार ना तर मी तर स्टँड घेणारच, बिकॉज आय हॅव नॉट डन. क्यों हो रही है, मैंने तेरा नाम नाही. बाकी सगळे जेव्हा तू बोलली, बाकी सगळे जेव्हा तू सगळ्या मी पण येते ना. दॅट वॉज द होल पॉइंट. मला आता पण बोलायचं आणि जेव्हा मी बाहेर होती ते पण बोलायचं की मी जेव्हा बोलत होती मी माझ्याबद्दल बोलत होती की ओके कोण फिजिकली अनफिट आहे, दिस दॅट इट इज कन्सिडर्ड बिकॉज यू हॅव इट ऑन पेपर. मानसिक जेव्हा त्रास होतो वेन समवन इज गोइंग थ्रू समथिंग इन देअर हेड, मी सांगू नाही शकत काय होतंय कारण मला स्वतःला माहिती नाही काय होतं. आय थिंक ससासोबत आज ते सेम झालं. इकडे सगळ्यांनाच होते, इव्हन स्नेहाला. आय नो, पण तू जनरलाइज नाही करू शकत ना. मी तेच बोलते. अंडरस्टँडिंग मला मानसिक त्रास नव्हता झालेला. तुला हे वाटत होतं की तू करू शकणार की नाही. नाही, मला चक्कर आलेली बोलता त्यावेळी. मानसिक त्रास वेगळ्या जागेवरती असतो आणि फिजिकल त्रास वेगळ्या जागेवरती असतो. अँड आय वॉन्ट टू अड्रेस दिस वन थिंग गाईज. जेव्हा तुम्ही वागार जे पण बोलताय, आणि हे तर आय एम ऑल्सो टेलिंग यू दिस ओपनली की मला ना डे 1 पासून मुक्ताच्या मुळे खूप ड्रॅग केलं आहे आणि आज पण हेतलच्या टॉपिक मध्ये परत मला खेचलं गेलंय.
मला ते नाही आवडत. मला माझं individual- माझ्याबद्दल बोलत होती. पण तू माझं नाव घेतलं आणि त्यांनी परत माझ्यावरती अटॅक केलं. आम्ही तुझं नाव घेतलं आम्ही तुम्हाला काय म्हटलं मी अंकिता? बस, तेच बस, बोलते. I आज cannot have a फोन एक conversation. सेकंड. रात्री 10 वाजता. फन टास्क होता. मी जेव्हा ऐकलं ना की चालवायचं ट्रॅक्टर आय वॉज लाईक हा ब्रो होऊन जाईल काय बट जेवढं मी त्या गोष्टी जवळ जात होती ना की हा आपण ड्राईव्ह करणार तेवढं आय थिंक माझ्या डोक्यात होत होतं की आय थिंक मी पॅनिक करत होते किंवा खूप नेगेटिव्ह थॉट्स येत होते. इट इज सो एम्बॅरसिंग कारण की यू नो बीइंग इन द फील्ड ऑफ मेंटल हेल्थ people will expect की अरे भाई ही तर एकदम 100% असेल पण असं जर ना यू नेव्हर नो. असं कोणी नाही एक्सपेक्ट करतो यार. वी आर ऑल ह्युमन्स. झाले तू आता विचार नको करूस. Just आता काळजी घे. प्लीज मला कबुलीच्या कोपऱ्यामध्ये बोलवा. मला काहीतरी खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे. जर हा कॅमेरा सुरू असेल तर प्लीज. कबुलीचा कोपरा उघडा आहे. थँक्यू. मला डे 1 पासून असं वाटतंय की मला टार्गेट केलं जाते किंवा अननेसेसरी टार्गेट वर्ड आता हा माझ्या अगेन्स्ट यूज होणार आहे. जसं सगळ्या गोष्टी माझ्या अगेन्स्ट यूज होत आहे की मी कधीही मुक्ताची लॉयर फॉलोअर ॲडवायझर मॅनेजर अशी काहीच नव्हती. तर ज्या हिशोबाने मला माझं नाव मुक्तासोबत जोडलं आहे नेगेटिव्ह गोष्टींमध्ये मला प्रश्न विचारले गेले आहेत तेव्हापासून मला खूप वाईट वाटतं त्या गोष्टीबद्दल. ओके कारण की मुक्ताने जे केलं ते तिने केलं. मी त्या हालतमध्येच नव्हती ते टास्क करण्याच्या. जर तुम्ही उद्या मला म्हटलं तो टास्क कर आणि तुम्ही परत जर करू शकता जर तुम्ही तो सेटअप केला मी तो पूर्ण टास्क करून दाखवेल. ज्या हिशोबाने मला ड्रॅग करतायत ना की माघार घेतली ना तुम्ही मला एलिमिनेट करून टाका. आय डू नॉट माइंड दॅट. एका ट्रॅक्टरनं अख्खा चॅप्टर बदलला बघा. कालपर्यंत एका म्यानात राहणाऱ्या या तलवारी आज तू बंगल्या. आता यांचा वाद मिटणार का हे वातावरण असंच पेटणार कळल उद्याच्याच भागात. तर मंडळी अशा पद्धतीने आजचा दिवस संपलेला आहे. मोहीम झाली, मोहीम फत्ते सुद्धा झाली, हेतल मोहीम जिंकली. पण काड्याचा परिणाम सगळ्यांवर नक्की होईल याची आम्हाला खात्री आहे आणि ज्यांनी घेतला नाहीये काढा त्यांच्यावरही होणार आहे याची तर जास्त खात्री आहे. पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव होतंय जगाच्या भागाभागात. तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात.